नागपुरात केवळ 2000 रुपयांच्या उधारीसाठी एका तरुणावर प्राणघातक हल्ला करत गंभीर स्वरूपात जखमी करण्यात आला। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींनी आपल्या 2 अल्पवयीन आरोपींसह मिळून तरुणावर हल्ला केला। नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत रामबाग परिसरात ही घटना घडली। पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीसह 2 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी गिट्टीखदान पोलीस ठाण्याअंतर्गत रहिवासी आहे। काही दिवसांपूर्वी त्यानं आरोपी मयूर फुलेकडून 2000 रुपये उधार घेतले। फिर्यादीनं मूळ रक्कम परत करूनही आरोपी व्याजाच्या नावाखाली आणखी 1000 रुपयांची मागणी करत होता। याच वादातून मयूरनं फिर्यादी सूरज मुरमुरेला रामबाग परिसरात बोलवलं। रामबागमध्ये दोघांमध्ये पैशाच्या कारणावरून शाब्दिक वाद झाला। यानंतर मयूर फुलेनं लाकडी दांडक्यानं सूरजच्या डोक्यावर वार केला। दरम्यान मयूरसोबत आलेल्या 2 अल्पवयीन साथीदारांनी देखील सूरजला मारहाण केली। मारहाणीनंतर आरोपींनी सूरजच्या खिशातील 1000 रुपये हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला। घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत सूरजला मेडिकलमध्ये दाखल केलं। त्यानंतर पोलिसांनी वेगानं तपास करत मुख्य आरोपी मयूर फुले आणि त्याच्या 2 अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतलं। फिर्यादी आणि आरोपी दोघेही ओळखीचे होते। फिर्यादीने आरोपीकडे काही दिवसापूर्वी 2000 रुपये उसने घेतले होते आणि ते परत पण दिले होते, तरी सुद्धा आरोपी पुन्हा आणखीन पैसे दे असे म्हणून त्यांना धमकावत होता आणि एकदा येऊन भेटून जा असे सांगत होते। त्यामुळे फिर्यादी रामबागमध्ये आले होते। त्यावेळेस आरोपी व आरोपीचे इतर 2 साथीदार यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि जबरन त्याच्याकडून 1000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले आहे। अटक आरोपीचे नाव आहे मयूर फुले। मयूर फुले याच्यावर पहिले चोरी, घरफोडी, मारामारीचे गुन्हे दाखल आहेत। रेकॉर्डरचा आरोपी आहे आणि त्याचे साथीदार हे नाबालिक आहेत। दोन्ही साथीदार नाबालिक आहेत। तिघांच्यावरही गुन्हा दाखल आहे, परंतु नाबालिक असल्यामुळे त्यांच्यावर इतर कारवाई केलेली नाही आणि मयूर फुलेला अटक करून पुढील तपास चालू केला।